नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. शेतीमालाचा दराचा प्रश्न केव्हा सुटणार? सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा उत्पादकांची पदरी निराशाच काय येते? शेतीमालाचा हमीभावाचा आधार, भावांतर योजना अशी अनेक आश्वासनं निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने दिली होती. मग ते पूर्ण कधी होणार? सोयाबीनचा हमीभाव असो, सोयाबीन भावांतर योजना असो, शासनाचा जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई असो, पीक विमा असो, या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणार कोण? कृषी मंत्र्यांना एकीकडे जेलमध्ये टाकण्याचे विषय चालू आहे. मग कृषी खातं जे आहे ते वाऱ्यावर सोडण्यात आलं का? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं का? हा सगळा विषय आज आपण थोडक्यात जाणार आहोत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरत नका जा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघायला मिळते. शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये विकावा लागला. शासकीय खरेदीचा गोंधळ अखेरपर्यंत सुरू हा होताच. आता नवीन तूर बाजारामध्ये आली असताना अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाही. ही शेतकऱ्यांची ओरड आहे, खंत आहे. हरभऱ्याला देखील हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. तुरीला सरकारने 7,550 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला, पण सध्या बाजारामध्ये तुरीचे दर 5,000 ते 5,500 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. आठवडाभरामध्ये सुमारे 100 रुपयांची घसरण इथे अनेक बाजारांमध्ये आपल्याला दिसून येत आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील हरभऱ्यासाठी 5,750 रुपये एवढा प्रति क्विंटल हमीभाव जाहीर झालेला असताना देखील 5,550 रुपये एवढा जिथे आपल्याला शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांना यामुळे खूप काही मोठं नुकसान सहन करावं लागतं आणि त्याची ओरड शासनापर्यंत का पोहोचत नाहीये? कारण की निवडणुकीआधी शासनाने जी काही आश्वासनं दिली होती त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांतर्फे निवडणूक जाहीरनामे प्रचार करण्यात आले होते. आश्वासनांचा पाऊसच पाडण्यात आला होता. भाजप आणि महायुतीने देखील अनेक आश्वासने दिली होती. त्यात सोयाबीनचा 6,000 रुपये प्रति क्विंटल दर, शेतीमालाला हमीभावापेक्षा आधार, भावांतर योजना राबवण्यात, शेतकऱ्यांसाठी खरेदीची जी काही यंत्रणा होती त्याचं देखील आश्वासन याच्यामध्ये समावेश होता. आता महायुतीचा घटक पक्षांना जाहीरनामा देखील होता, पण यामध्ये राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन देखील या आश्वासनांची पूर्तता शासन करताना दिसत नाहीये. शासनाला विसर पडला का? जे काही कृषी खातं आहे ते कृषी खातं वाऱ्यावर सोडलंय. तुरीच्या खरेदीची जर विचार केला तर सोयाबीन नंतर आता हरभरा आणि तुरीचा मोठा निर्णय शासनाने घ्यायला पाहिजे होता. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यामध्ये 11.90 लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झालं. सरकार पणन विभागातर्फे सध्या 2.97 लाख टन खरेदी करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यामुळे यंदा जवळपास 25% तूर खरेदी होण्याची शक्यता आहे. बाकी 75%चं काय? नोंदणीसाठी महिन्याभराची मुदतवाढ देण्यात आली असली तरी खरेदी तूर सुरू होऊन अजून शासनाकडून कुठल्याही योजना नाहीयेत. बाजारात तूर विकायची शेतकऱ्यांना प्रायव्हेट ठिकाणी विकावं लागत आहे. बाजाराची जी काय आवक आहे ती आवक वाढल्याने तुरीचा जो काही भाव आहे तो खूप काही खाली पडलेला आहे. 12 लाख हेक्टरहून अधिक तुरीचं याच्यामध्ये उत्पादन होतं आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर फक्त 20% शेतकऱ्यांची तूर शासन घेण्याचा निर्णय करत आहे. मग शेतकऱ्यांच्या मागण्या काय? शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कोण लक्ष देणार? सध्या तर काही कोणी लक्ष देतच नाहीये. सरकारच्या आयात धोरणांमुळे तुरीचा भाव पडलेले आपल्याला दिसत असून कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने खरेदी प्रति क्विंटल 450 रुपये बोनस देखील जाहीर केलाय. त्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना 450 रुपये बोनस मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांना केली जात आहे. देशामध्ये कर्नाटक तूर उत्पादनासाठी आघाडीवर असून जवळपास 3.06 लाख टन एवढं त्यांचं उद्दिष्ट आहे. बघा, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा त्यांचं उद्दिष्ट खूप काही जास्त आहे. महाराष्ट्राचं 2 पॉइंट समथिंग आहे तर यांचं 3.5% जास्त आहे. म्हणजे 3.5 लाख प्रति मेट्रिक टन एवढं यांचं उद्दिष्ट आहे. मग महाराष्ट्र सरकार काय करते? महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांची काही पडलेलीच नाहीये. हे आपल्याला शासनाच्या ज्या काही त्यांचे जाहीरनामे होते त्यावेळेस आपल्याला समजलं होतं. पण आता करणार काय? सेम परिस्थिती आपल्या हरभऱ्याची दिसते. हरभरा उत्पादक जे काही शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये देखील निराशाच आहे. केंद्र सरकारने 2025-26 या वर्षामध्ये हरभऱ्याला 5,560 रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला होता. त्यानंतर गेल्या हंगामामध्ये दरांपेक्षा 210 रुपयांची वाढ दिसून आली होती. तर
बाजारामध्ये मात्र हमीभावापेक्षा कमी दर मिळत असताना आवक वाढताच दर कमी होत असताना दिसत आहे. आणि म्हणून हे जे काही सप्लाय चेनचं मॅनेजमेंट आहे ते सप्लाय चेनचं मॅनेजमेंट कुठंतरी गडबडताना सरकारच्या वतीने दिसत आहे. आणि म्हणूनच आता जवळपास या कारणामुळे ऑस्ट्रेलियातून सुमारे 21 लाख टन हरभरा आयातीला मंजुरी देखील दिली आहे. म्हणजे भारतातील जो काही आपला हरभरा आहे त्याला हमी भावाने घेण्याऐवजी अजून ऑस्ट्रेलियातून हरभरा विकत घेत आहे हे सरकार. म्हणजे इथल्या लोकांनी जरी माग दिला तर आम्ही ऑस्ट्रेलियात जाऊ आणि ऑस्ट्रेलियातून तो हरभरा इथे आम्ही देऊ, असे यांचे उलटे सुलटे धोरण आहेत. आणि या उलट्या सुलट्या धोरणांमुळेच आपला शेतकरी मरताना आपल्याला दिसत आहे. बघूया आता याच्यातनं काय अपडेट होणार आहे. शासनाची जी काही ओरड आहे, या शेतकऱ्यांची जी काही ओरड आहे त्याच्यामध्ये भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही दिलासा मिळतो का ते आपण नक्कीच जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसा अपडेट येईल तसा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.